नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. विठू मंदिरात व्यंकू महाराज कीर्तन करत असतात. त्यात ते बोलतात, काही दिवसात आपल्या गावात जे काही घडत आहे त्यामुळे सगळेजण घाबरलेले आहेत. पण घाबरण्याचं काही कारण नाही, कारण विठुराया आपला पाठीराखा आहे. तो आपलं काही वाकडं होऊ देणार नाही. त्यामुळे या भूताखेताला भानामतीला बळी पडू नका, अशा अफवांना बळी पडू नका आणि विठुरायावर विश्वास ठेवा. सगळ्या लोकांना व्यंकट महाराजांचं बोलणं पटू लागतं. व्यंकू महाराजांच्या कीर्तनात सगळे गावकरी एकदम तल्लीन होऊन जातात. इंद्रायणी आणि व्यंकू महाराज पांडुरंग पांडुरंग म्हणत असताना पप्या हातापायाची हालचाल करू लागतो आणि एकदमच उठून बसतो. पप्याला असं उठलेलं बघून इंद्रायणीचं लक्ष जातं आणि ती व्यंकू महाराजांना खुणवते. सगळ्यांना खूप आनंद होतो. पप्याची आई रडू लागते आणि त्याला जवळ घेते. व्यंकू महाराजांच्या कीर्तनामुळे आणि विठुरायाच्या आशीर्वादाने पप्या बरा होतो. त्यामुळे पप्याची आई रडत जाऊन विठुरायासमोर आणि व्यंकू महाराजांसमोर हात जोडू लागते. सगळे पप्याजवळ जातात. गोपाळ पप्याला जोरात मिठी मारतो. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यात पप्या म्हणू लागतो, आई अगं मला लई भूक लागली. त्यावर सगळे गावकरी हसू लागतात. इकडे पप्या फंट्या गँगसोबत बसलेला असतोस आणि लाडू खात असतो. सगळेजण त्याची मस्करी करू लागतात. इंद्रायणी म्हणते, हा आमचा खरा पप्या, लाडूला कधीच नाही न म्हणणारा. तेवढ्यात गोपाळ म्हणतो, अरे पप्या आता माझा लाडू तरी नको खाऊस. तेवढ्यात पप्या गोपाळचा लाडू हिसकावून खाऊ लागतो. त्यावर सगळेजण हसू लागतात. पुढे गोपाळ पप्याला म्हणू लागतो, अरे केवढा घाबरला होतास रे तू त्या भूताला, तुझी डायरेक्ट बोलतीच बंद झाली होती. त्यावर पप्या म्हणू लागतो, अरे तुम्हाला काही लाज वाटते का? किती घाबरवलं होतं तुम्ही मला. दोस्ताला एवढं कोणी घाबरवतं का? त्यावर गोपाळ म्हणू लागतो, त्यासाठी आम्ही तुला माफीनामा दिला आहे ना. लगोरी दिली, 50 गोट्या दिल्या, आणखी काय दिलं ग तू? त्यावर इंदू म्हणते, बॉल दिला. त्यावर पप्या म्हणतो, हे गप्प बसा, त्याबद्दल नो थँक्यू. गोपाळ म्हणू लागतो, अरे पप्या मस्करीची कुस्करी झाली रे. त्यावर इंद्रायणी म्हणते, आम्हाला खूप पश्चाताप झाला होता. अधोक्षज म्हणू लागतो, पण एवढा लाडू खाणारा ताकदवान पप्या यांच्या मस्करीला कसा घाबरला? त्यावर पप्या म्हणू लागतो, अरे हाड, यांच्या भूताला कोण घाबरतं? मी घाबरलं नव्हतो, ॲक्टिंग करत होतो ॲक्टिंग. आणि त्याच्यानंतर मला इम्राननी सांगितलं, हा इंद्रायणी आणि गोपाळचा डाव येते. त्यामुळे यांच्यावरच यांचा डाव कसा पलटवायचा याचा विचार करतच मी पळत होतो. आणि त्याला आठवतं, अचानक ते भूत त्याच्या समोर येतं आणि तो घाबरतो. दाढीवाल्या बाईचं भूत हे तो सांगू लागतो आणि त्याची जीभ पुन्हा बाहेर येऊ लागते. त्यावर गोपाळ आणि सगळेच जण घाबरतात आणि त्याच्याजवळ जाऊन बोलतात, अरे पप्या जीभ बाहेर काढू नको. गोपाळ पप्याला म्हणू लागतो, अरे पप्या असा जीभ बाहेर काढत जाऊ नकोस रे, आम्ही तुला खूप मुश्किलीने परत आणलंय. त्यावर पप्या घाबरून म्हणतो, अरे गोपाळ ते खरोखरच भूत होतं, लय डेंजर होतं. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, अरे नाही रे पप्या, भूतभीत काही नसतं, किती वेळा सांगितलं तुम्हाला. त्यावर इम्या म्हणू लागतो, अरे गोपाळ पप्या म्हणतो ते बरोबर आहे. एवढा डेंजर पप्या एवढा घाबरला याचा अर्थ भूत आहे, खरं आहे ना? त्यावर सगळेजण हो हो म्हणू लागतात. त्यावर गोपाळ ओरडून म्हणतो, काय हो हो लावलंय रे, तुम्हाला सांगितलं ना भूत नसतं म्हणून. त्यावर घाऱ्या म्हणू लागतो, बरोबर आहे पप्याचं, आणि धनुदादालाही तेच भूत दिसलं होतं. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, अरे तो धनुदादा आधीच येडा होता, त्याला पूर्ण येडा करायला काय लागतं रे, खुळा येतो. पुढे तो म्हणतो, हे कोणातरी माणसाचं काम दिसतंय, साडी घालून तो आपल्याला सगळ्यांना घाबरवत असतो, भूतभीत नाही सोंगाड्या येतो. त्यावर अधोक्षज म्हणू लागतो, अरे दादा पण त्या पत्रकाराला कोणी मारलं असेल. त्यावर इम्रान म्हणू लागतो, त्या साडीवाल्या दाढीवाल्या बाईनीच मारला असेल. गोपाळ त्यावर बोलू लागतो, त्या पत्रकाराचा खून झाला हे मला मान्य आहे. गावातल्या सगळ्या भिंतींवर मी आले असं लिहिलंय हेही मला मान्य आहे. पण ते सगळं एका भूताने किंवा भूतनीने केलंय हे मला मान्य नाही. हे सगळं आपण पण करू शकतो आणि मोठ्या माणसांसाठी तर हा डाव्या हाताचा खेळ आहे. हे कोणीतरी जाणून बुजून केलं असेल आणि विज्ञानही म्हणतं की भूत वगैरे काही नसतं. त्यावर घाऱ्या म्हणू लागतो, यार काय गोपाळ दादा तू एवढं सगळं घडूनही तू मान्य करत नाही की आपल्या गावात भूत आलंय ते. त्यावर सगळेजण म्हणू लागतात, आता संध्याकाळच्या वेळेस कोणीच बाहेर पडायचं नाही. त्यावर गोपाळ म्हणतो, अरे हेच पाहिजे त्या सोंगाड्याला, सगळे त्याला घाबरले पाहिजे. तुम्ही बसा घरात भित्र्या भागूबाईवानी आणि मी एकटा मर्दगडी रात्रीचा त्या भूताचा बंदोबस्त करायला जाणार आहे. तेवढ्यात इंद्रायणी म्हणते, गोपाळ थांब,
त्यावर गोपाळ म्हणतो, इंदे तू मला आता अडवू नकोस. तर इंद्रायणी म्हणते, अरे मी पण तुझ्यासोबत येणार आहे, आणि ते तिथून निघून जातात. इकडे मोठ्या बाई गंडा घेऊन, देवा महाराजा मला आणि माझ्या मुलाला त्या भूतापासून वाचव रे बाबा म्हणू लागतात. तेवढ्यात विंजे सरकार सासूबाई सासूबाई असा आवाज देते तिथे येतात. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, काय झालंय, ते दाढीवालं भूत काय कमी होतं का? त्यावर विंजे सरकार म्हणतात, सासूबाई अहो हा गंडा बांधून काय करताय तुम्ही? त्यावर मोठ्याबाई म्हणतात, तुम्हाला काय करायचंय? तुमच्या या स्वभावामुळेच पोपटराव तुम्हाला कमरेत मारता मारता राहिले. त्यावर विंजे सरकार म्हणतात, अहो सासूबाई विंजे सरकार आहेत आपण, कोणाची हिंमत नाही आपल्याला टच करायची. त्यावर मोठ्याबाई म्हणू लागतात, तुम्हाला फक्त तिन्ही सांजा खाता येतं आणि फेकता येतं. विंजे सरकार म्हणू लागतात, अहो सासूबाई माझं एक तर ऐका, आपण उद्या पोपटरावांना भेटायला जाऊया. त्यांचा गैरसमज झालाय की त्यांचं दारूभट्टीचं प्रकरण आपण फोडलंय असं. तो लई रिस्की माणूस आहे, कधी आपल्यावर शेकवेल तो कळणार पण नाही. त्यावर मोठेबाई म्हणतात, कळतंय मला पण ते, तुम्ही सांगायची गरज नाही आणि जा इथून. इकडे इंद्रायणी आणि गोपाळ त्या भूताचा बंदोबस्त करण्याचा प्लॅन करतात. त्यानुसार गोपाळ कंदील घेऊन बाहेर येतो. इंद्रायणी त्याची वाट बघत असते. गोपाळ इंद्रायणी जवळ येऊन विचारू लागतो, अगं ही वळकटी कशाला घेतली तू? तिथे आपल्याला खोटं भूत पकडायला जायचंय, झोपायला नाही. त्यावर इंद्रायणी म्हणते, तुला लई मस्करी सुचते रे. जर माझ्या हातात ही वळकटी नसती तर आत्याला संशय नसता आला का? तिने मला 100 प्रश्न विचारले असते. वळकटी हातात घेतली आणि प्रश्न सुटले, कारण आत्याला असं वाटलं की मी नेहमीप्रमाणे मंदिरात झोपायला चालले. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, अरे वा, तू माझ्यासोबत राहून राहून तुझी बुद्धी लई चालायला लागली, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. तेवढ्यात भांडं पडण्याचा आवाज येतो. त्यावर इंद्रायणी आणि गोपाळ घाबरतात आणि तिथून पळ काढतात. इंद्रायणी विठुरायाचं दर्शन घ्यायला जाते. गोपाळ तिला आवाज देऊ लागतो, अगं इंदे किती वेळ लावतेस, चल लवकर. इंद्रायणी पळत येते आणि काठी हातात घेते. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, आपल्या ठरल्या प्लॅनप्रमाणे तू पुढून जायचं, मी मागून येईल. आणि दिसला की तेवढ्यात व्यंकू महाराज त्यांना आवाज देऊ लागतात. अरे पोरांनो! व्यंकू महाराजांचा आवाज ऐकून इंद्रायणी आणि गोपाळ घाबरतात. पुढे व्यंकू महाराज त्यांना म्हणतात, काय रे, एवढ्या रात्री हातात काठ्या आणि कंदील घेऊन कुठे निघालात? त्यावर गोपाळ म्हणतो, ते इंदूच सांगेल तुम्हाला. इंदू पुढे म्हणते, मला आठवत नाहीये. आणि गोपाळही म्हणू लागतो की मला तर माहीतच नाही. त्यावर व्यंकू महाराज त्यांना म्हणतात, अरे किती वाजलेत? गोपाळ म्हणतो, माझ्याकडे घड्याळ नाही ना, किती वाजले मला माहीत नाही, मी घरी जातो आणि बघून येतो. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, गोपाळ आगाऊपणा करू नकोस, एवढ्या रात्री तुम्ही त्या पाटलाच्या मळ्यात चाललाय ना? व्यंकू महाराज म्हणतात, आदूने सांगितलंय मला सगळं. त्यावर गोपाळ म्हणतो, आदूने? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, हो त्यानेच सांगितलं, आणि खबरदार जर कोणी त्याला या विषयावर बोललं तर त्यांनी बरोबरच केलंय. पुढे ते म्हणतात, पप्याचे काय हाल झाले बघितलेत ना तुम्ही, तरीही तुम्ही तिथे जायला निघालात. त्यावर इंद्रायणी म्हणते, पप्याचे हाल केलेत म्हणूनच आम्ही तिथे जायला निघालोय. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, त्या साडीवाल्या बाईची पोलखोल करायची आम्हाला. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागता, म्हणून तुम्ही दोघंच निघालेत? मी सुद्धा तुमच्यासोबत आलं तर चालेल का? त्यावर इंद्रायणी आणि गोपाळ व्यंकू महाराजांकडे बघू लागतात आणि खुश होतात. ह्याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.